ज्योतिः स्वरूपो भूतात्मो धूम्रकेतुर्नाकुलः कुमार गुरुदादंतो हेरंबो वेद संस्कृत। नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे। आपलं गाव आपल्या गणपतीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। महाराष्ट्रातल्या 1501 गणपतींचं घर बसल्या दर्शन आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेत असतो। चला तर मग सुरुवात करूया आपलं गाव आपलं गणपतीला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जागृत पौराणिक अशा गणेश क्षेत्रांची वैविध्यपूर्ण माहिती आपलं गाव आपला गणपती या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। महानगरांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलातही काही मनमोहक अशी गणेश मंदिरं आहेत। घाटकोपर पश्चिममधील जव्हारभाई प्लॉटमध्ये एक अशीच मोठी कामगार वस्ती आहे। डोंगराळ विभाग असलेल्या या विभागात लोभसवाणं दिसणारं हे आशीर्वाद गणेशाचं मंदिर। घाटकोपर म्हणजे घाटाप्रमाणे भौगोलिक परिस्थिती असलेला डोंगराळ विभाग। या डोंगरावर वस्त्या वसत गेल्या आणि अशाच एका निसर्गरम्य वाटणाऱ्या झाडाझुडपांनी वेढलेल्या डोंगराळ भागात असलेलं हे आशीर्वाद गणेशाचं मंदिर। पुढे 1992 साली विभागातील गणेश भक्तांच्या मदतीनं आता मंदिरात असलेली गणपतीची रेखीव संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वैकुंठवासी हरिभक्त पारायण कोंडाजी बाबा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आली। पुढे 2007 साली मंदिराचं संपूर्ण बांधकाम करण्यात आलं। 65 फुटाचं हे भव्य मंदिर आणि त्याचा 14 फुटाचा रेखीव गाभारा तयार करण्यात आला। ही मूर्ती पूर्णपणे संगमरवराची असून हा देवारा जो आहे हा पंचधातूचा बनवलेला दिसतोय आणि वरचा जो कळस आहे हा सोन्याचा कळस आम्ही स्वखर्चातून सगळ्यांनी वर्गणी रूपाने जमा करून आज हे आम्ही एवढं उभं केलेलं आहे। आमच्या मंदिराचा कळस हा 61 फूट उंच असून तो सुद्धा आम्ही आज आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी खर्चाने त्याची निर्मिती केलेली आहे। लोकांच्या इच्छेनुसार या गणपती मंदिराचं नाव आधी गणेश मंदिरच असं होतं, गणपतीच म्हणून याला संबोधलं जायचं। परंतु लोकांच्या सहभागातून लोकांना आलेल्या प्रचितीतून त्यांच्या मनोकामना जशा पूर्ण झाल्या त्याप्रमाणे लोकांच्या मनातून एक गणपतीचं नाव निर्माण झालं, ते आशीर्वाद गणेश म्हणून। त्याच लोकांच्या मनातून आता एक ह्या गणपती देवाला एक मुकुट सोन्याचा मुकुट असावा अशी प्रत्येक लोकांची मनोकामना आहे। तर आम्ही यावर्षी 31 तोळ्याचा सुवर्ण मुकुट गणपतीला अर्पण करण्याची मनोकामना आमच्या मंडळाने आमच्या इथल्या आबालवृद्ध लोकांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आयोजिले आहे। आशीर्वाद गणेशाचं हे मंदिर अतिशय रम्य वातावरणात मनमोहक वाटतं। मुंबईच्या कॉन्क्रीटच्या जंगलात अशा प्रकारे झाडाझुडपात आणि डोंगराळ भागात असलेले मंदिर म्हणजे भक्तांसाठी एक मोहक तीर्थक्षेत्रासारखंच भासतं। मंदिरातील आतील गाभारा हा दादर येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिरासारखा हुबेहूब बनवण्यात आलाय। भक्तांसाठी उभे राहण्यास आणि बसण्यास मंदिरासमोर भव्य सभा मंडप उभारला गेलाय। या मंदिराचा कलश रेखीव आणि भव्य बनवण्यासाठी खास नांदेडवरून कारागीर आणले होते। या कलशाची उंची 61 फूट इतकी आहे। तर या कलशावर अष्टविनायकासह 44 देवता अतिशय कल्पकतेनं करून विराजमान केलेले आहेत आणि या कलाकुसरीच्या वर 7.5 फूट उंच पंचधातूचा कलश बसवण्यात आलाय। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, भक्तांना आशीष देणारा, आशीर्वाद देणारा हा घाटकोपरचा आशीर्वाद गणपती। या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर ह्या मंदिराचा कलश 61 फुटी करण्यात आला। तर ह्या मंदिराच्या कलशावर अष्टविनायकासह अनेक देवदेवतांच्या मूर्त्या ह्या आपणास त्या ठिकाणी पाहावयास मिळतात। आशीर्वाद गणेशाच्या समोर या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ भाविक भक्तिभावानं आरती आणि पूजन करतात। त्याचप्रमाणे घाटकोपर हा विभाग वारकरी संप्रदाय राहत असलेला विभाग असल्यानं रोज नित्य नियमानं या मंदिरात भजन आणि हरिपाठही केले जाते। इथले सगळे कार्यकर्ते त्या गोष्टीवरती आम्ही जास्तीत जास्त भर देऊन त्या लोकांना काय आम्ही सुविधा देतो, लाईनी कशी, भंडारा कसा, जेवण काय, पाणी काय, हे सगळ्या गोष्टींचं आम्ही नियोजन करून त्या नियोजनामध्ये आम्ही उत्सव एवढा मोठा उत्सव साजरा करतो की त्या उत्सवाचा आम्हाला आनंद भरपूर भेटतो। भक्तांना पावणारा, सदैव भक्तांच्या पाठी आशीर्वाद ठेवणारा हा गणपती नक्कीच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी सर्वांचीच श्रद्धा आहे। एक आम्ही जीर्णोद्धार केला मंदिराचा, वेळोवेळी आम्हाला या गणपतीचा आशीर्वाद चांगला लाभला म्हणून आम्ही आमची इथे कामगार वस्ती आहे, इथं सगळ्या लोकांना देवाचा आशीर्वाद लाभलेला आहे। आमची सगळी माणसं सुखी ठेवतो आणि सगळं काही व्यवस्थित आहे। अशा प्रकारे भक्तांच्या संकटी धावणारा
भक्तांचं दुःख दूर करणारा आणि सदैव त्यांच्यावर आशीर्वाद ठेवणारा घाटकोपर येथील आशीर्वाद गणपती घाटकोपर मधील रहिवाशांचं आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.